देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। संकट समयी आम्हाला रक्षितो, सुरक्षित स्थळी आम्हाला ठेवितो। संकट समयी आम्हाला रक्षितो, सुरक्षित स्थळी आम्हाला ठेवितो। विनाशापासून आम्हाला वाचवितो, विनाशापासून आम्हाला वाचवितो। देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, 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 धन्यवाद देवाला द्यावा। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव। हालेलुया, 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 हालेलुया। God is good all the time, all the time. God is good. हालेलुया, 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 हालेलुया। ख्रिस्ताठाई ज्या ज्या उपकरणाद्वारे, ज्या ज्या माध्यमाद्वारे आपण आज ह्या प्रार्थनेमध्ये सहभागी झालेलो आहोत, ख्रिस्तामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। परमेश्वराचं वचन आहे की तुम्ही मला नाही तर मी तुम्हाला निवडलेला आहे आणि बोलावलेला आहे। खरोखर प्रभूच्या इच्छेद्वारे व प्रभूच्या योजनेद्वारे आज आपण ह्या निरनिराळ्या मार्गाद्वारे प्रभूची स्तुती आराधना करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। हालेलुया, 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 हालेलुया। प्रभूची स्तुती करण्यासाठी, त्याला मुक्त कंठाने आराधना आणि स्तुती देण्यासाठी क्षणभर शांत होऊया। मनुष्य प्रकृतीचे म्हणून आपण दुर्बळ आहोत, आपल्या हातून पाप घडतं, त्या पापामुळे जी अंतःकरणातून स्तुती, जी अंतःकरणातून प्रशंसा परमेश्वराची व्हायला पाहिजे ती होत नाही, कारण पापाने त्याला आडभिंत केलेली असते। म्हणून या क्षणाला आपली सर्व पापी वृत्ती, मनातील सर्व वाईट विचार परमेश्वराच्या चरणाशी ठेवूया आणि मोकळं होऊया। कारण परमेश्वर यशाया अध्याय 1:18 मध्ये म्हणत आहे की तुमची लाखेसारखी लाल असणारी पाप मी बर्फासारखी शुभ्र करेन। हालेलुया। ह्या वचनावर विश्वास ठेवून आपलं संपूर्ण अंतःकरण परमेश्वरासमोर रिक्त करूया, जेणेकरून आपण मुक्त कंठाने प्रभूला प्रशंसा देऊ। येशू, घे स्वीकारून माझा पापभार, मोकळं कर प्रभू परमेश्वर, ह्या भारापासून मला रिक्त कर प्रभू परमेश्वर। होली या रबांदारी या रबाकाशी या रबारी या रबांदारी या रबा, होली या रबांदारी या रबाकाशी या रबांदारी। येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड। हालेलुया, 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 हालेलुया। विश्वास धरूया की परमेश्वराने आपला पापभार हलका केलेला आहे। हालेलुया, विश्वास धरूया की आपण केलेल्या पापाच्या कबुलीची त्याने आपल्याला क्षमा केलेली आहे। हालेलुया, हालेलुया। विश्वास धरूया की आपण जे काही त्याच्या चरणाशी दिलेलं आहे त्याने त्याचा स्वीकार केलेला आहे। हालेलुया, हालेलुया, त्याबद्दल प्रभूला जोरदार टाळ्या देऊन आपण गौरवूया। थँक्यू लॉर्ड जीसस, ग्लोरीफाय जीसस, हालेलुया। थँक्यू, थँक्यू, थँक्यू लॉर्ड जीसस, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। स्तोत्र संहिता 95
वचन 1 ते 3 मध्ये म्हटलेलं आहे की या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू. हालेलुया. हालेलुया. आपल्या तारण दुर्गाचा जय जयकार करू. हालेलुया. हालेलुया. उपकार स्मरण करीत त्याच्या पुढे जाऊ. हालेलुया. हालेलुया. स्तोत्र एकात त्याचा जय जयकार करू. हालेलुया. हालेलुया. कारण परमेश्वर थोर देव आहे. आमेन. सर्व देवाहून तो थोर राजा आहे. हालेलुया. 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 खरोखर परमेश्वर सर्व राजांपेक्षा श्रेष्ठ राजा आहे. सर्व देवापेक्षा थोर असा देव आहे. तो सेनाधीश परमेश्वर आहे. अगदी उच्च स्थळी बसलेला, स्वर्गात उच्च स्थळी बसलेला आपला पिता परमेश्वर आहे. त्याला सर्व स्तुती सर्व प्रशंसा देणे योग्य रास्त आहे. कारण परमेश्वर सर्व योग्य स्तुती परमेश्वर पात्र आहे. येशू राजा खरोखर तो आमचा महान असा देव आहेस प्रभू परमेश्वरा. तुला स्तुती जेव्हा तुला दिलेली सर्व स्तुती कमीच आहे प्रभू परमेश्वर. कारण तुला स्तुती शब्दामध्ये आम्ही देऊ शकत नाही प्रभू परमेश्वर. कारण त्या सर्वांच्या पलीकडे आहे प्रभू परमेश्वरा. कारण तू महान परमेश्वर आहे. त्या तुला आम्ही उंचावितो, तुला गौरवितो, तुला धन्यवाद देतो. थँक्यू लॉर्ड जीसस. ग्लोरीफाय जीसस. हालेलुया लॉर्ड जीसस. हालेलुया. होसाना इन द लॉर्ड जीसस. हालेलुया. 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 हालेलुया लॉर्ड जीसस. ग्लोरीफाय जीसस. हालेलुया लॉर्ड. येशू लॉर्ड. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया. राजाओं का राजा यीशु हालेलुया. राजाओं का राजा यीशु हालेलुया. प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया. प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया. मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया. मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया. स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया. स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया. थँक्यू लॉर्ड जीसस. ग्लोरीफाय जीसस. खरोखर तो आमचा उद्धारक, आमचा तारणारा, सर्व समर्थ एकमेव जिवंत परमेश्वर. आम्ही तुला उंचावितो, तुला गौरवितो, तुला धन्यवाद देतो. हालेलुया. 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 ग्लोरीफाय जीसस. ग्लोरी टू लॉर्ड जीसस. हालेलुया. 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 हालेलुया लॉर्ड जीसस. प्रेज यू लॉर्ड जीसस. हालेलुया. 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 खरोखर नुकताच आपण गायनामध्ये गायल्याप्रमाणे खरोखर आपल्याला मुक्त करणारा एकमेव जिवंत परमेश्वर आहे. आपला उद्धार करणारा परमेश्वर आहे. तो आपला प्रेमळ पिता आहे. सर्व संकट आपल्यापासून दूर करणारा तो एकमेव जिवंत परमेश्वर आहे. बेनसीरा अध्याय 51 अनुवचनामध्ये म्हटलेलं आहे की प्रभुराज मी तुझे आभार मानतो. माझा उद्धारक देवा मी तुझी स्तुती गातो. तुझ्या नावाचे मी आभार मानतो कारण तू माझा रक्षण करता व आधार झालाय. हालेलुया. 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 खरोखर कितीही प्रतिकूल परिस्थिती आपल्यावर आली, कितीही मोठ्या संकटात आपण सापडलो, आपण आपले नातेवाईक आपल्या जवळची माणसं जरी आपल्याला सोडून गेली तरी परमेश्वर आपल्याला आधार आहे. परमेश्वर आपल्याला निराधार एकटासा कधीच सोडणार नाही. हालेलुया. पुढे वचनामध्ये तो म्हणत आहे की मी तुझ्या नावाचे सतत संकीर्तन करीन
आभार मानित तुझी स्तुती गाईन. हालेलुया. हालेलुया. माझी याचना तू ऐकशील. नाशापासून तू मला वाचविलेस. असह्य परिस्थितीत माझी सुटका केलीस. म्हणून मी तुझे आभार मानतो व तुझी स्तुती गातो. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो. हालेलुया. 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 कितीतरी भयावह परिस्थितीतून परमेश्वराने आपल्याला बाहेर काढलेलं आहे. करोनाचे इतकं मोठं संकट आपल्या डोक्यावर घोंगावत असताना परमेश्वराने कित्येक जणांना त्याच्यातून बाहेर काढलेलं आहे. कित्येकांना बरं केलेलं आहे. कित्येकाला महामारीपासून दूर ठेवलेलं आहे. प्रभू परमेश्वराने प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीत त्याने आपल्याला सांभाळलेलं आहे. म्हणून त्याच्या नावाला गौरव देणं, त्याचे आभार मानणं, त्याची स्तुती करणं हे योग्य व रास्त आहे. म्हणून आपले दोन्ही हात उंचावून आपण त्याला स्तुती देऊया, त्याला त्याचे आभार मानूया, त्याला गौरव देऊया. थँक्यू लॉर्ड जीसस. ग्लोरी टू लॉर्ड जीसस. हालेलुया. थँक्यू लॉर्ड जीसस. होसाना इन द लॉर्ड जीसस. होसाना इन द हायेस्ट लॉर्ड जीसस. ग्लोरीफाय जीसस. हालेलुया. 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 सृष्टि पुकारे गाए हालेलुया. तो आओ गाए हम झूम झूम के, करे महिमा उसकी. सारी सृष्टि पुकारे गाए हालेलुया. तो आओ गाए हम झूम झूम के, करे महिमा उसकी. हालेलुया. 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 Glory to Jesus. Hosanna in the Lord Jesus. Hallelujah. Hallelujah. यीशु ही सच्चा साथी है, वो करते अपना रक्षण. यीशु ही सच्चा साथी है, वो करते अपना रक्षण. पूरी करते हैं अपनी इच्छा, प्रेम में वह करते हैं. पूरी करते हैं अपनी इच्छा, प्रेम में वह करते हैं. सारी सृष्टि पुकारे गाए हालेलुया. तो आओ गाए हम झूम झूम के, करे महिमा उसकी. सारी सृष्टि पुकारे गाए हालेलुया. तो आओ गाए हम झूम झूम के, करे महिमा उसकी. हालेलुया. 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 द्वेष घृणा की भावना त्याग के रहे हम शांति से. द्वेष घृणा की भावना त्याग के रहे हम शांति से. यीशु देते हैं अपनी शांति, आओ बांटे सभी को वही. यीशु देते हैं अपनी शांति, आओ बांटे सभी को वही. सारी सृष्टि पुकारे गाए हालेलुया. तो आओ गाए हम झूम झूम के, करे महिमा उसकी. सारी सृष्टि पुकारे गाए हालेलुया. तो आओ गाए हम झूम झूम के, करे महिमा उसकी. हालेलुया. हालेलुया.
Hallelujah, 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 Hallelujah. हालेलुया लॉर्ड जीसस, ग्लोरीफाय जीसस. खरोखर तू महान असा प्रभू परमेश्वर आहे. तू आमच्यावर केलेल्या सर्व उपकाराबद्दल प्रभू परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या नावाला स्तुती देतो, तुला गौरवितो, तुला धन्यवाद देतो. थँक्यू थँक्यू लॉर्ड जीसस. ओली यारा बांदारी यारा शियारा बांदारी यारा रा 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 ओली यारा खांदारी यारा रा रा रा. Hosanna in the Lord Jesus. Hosanna to Lord Jesus. Hosanna in the highest Lord Jesus. प्रभूला आपण स्तुती दिलेली आहे. आपण आता त्याच्या चरणाशी जाणार आहोत. स्तुती आराधनेचा कळस आपण गाठणार आहोत. आपण जिथे आहोत आपण आपले डोळे बंद आणि आपले हात आपला समोर उघडे करूया. राजांचा राजा प्रभू परमेश्वर भाकरीच्या रूपामध्ये या क्षणाला आपल्यामध्ये हजर होत आहे. अगदी नम्र भावे अंतःकरणाने आपण त्याचं स्वागत करूया. नतमस्तक होऊन आपण त्याला वंदन करूया. Jesus, oh Lord. अपूर्णतेतून पूर्णतेकडे, पूर्णतेतून संपूर्णतेकडे आणि संपूर्णतेतून परिपूर्णतेकडे नेणारा हा परमेश्वर पहा. सो म्हणतो की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, तर सत्याचा कैवारी आत्मा मी तुम्हाला देईन. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन, तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल. ज्याने ह्या जगाचा निरोप घेताना त्याचा सत्याचा कैवारी आत्मा आपल्याला दिला, हाच प्रभू परमेश्वर. आपण आपले हात आपल्या समोर मोकळे करूया. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला आपल्यामध्ये पुन्हा मागूया. ही पवित्र आत्मा तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या दानांनी आम्हाला भरून काढ. नखशिखांत आम्हाला भरून काढ पवित्र आत्मा तुझ्या सामर्थ्याने. आम्ही दुर्बल आहोत, मानव प्रकृतीचे म्हणून आम्ही कमी पडतो प्रभू, पण तुझा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, जो सत्याचा आत्मा आहे तो आम्हाला दे, जेणेकरून आम्हाला सत्य असत्यातला भेद कळेल, प्रकाश अंधाराचा आम्हाला भेद कळेल, बऱ्या वाईटाचा आम्हाला भेद कळेल. म्हणून तुझ्या दानांनी आम्हाला भरून काढ. हे पवित्र आत्मा तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भरून काढ. ओली यारा बांदारी यारा रा खाशी अंदारी यारा बहांदारी यारा रा ओली यारा बहांदारी यारा रा खाशी यारा रा सोली यारा बहांदारी यारा रा खाशी यारा रा रबारी यारा रा खाशी अंदारी यारा रा या ला 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 बहांदारी यारा रा खाईश ईश 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 ईश. ये आत्मा कैवारी दान घेऊन ये आत्मा कैवारी दान घेऊन हे पवित्र आत्मा तुझ्या सामर्थ्याने मला भरून
Come, Holy Spirit. Shiarabanda, yararararara. सेवेचे दान घेऊन येतो सर्वांची सेवा करण्यास. श्रद्धेचे दान घेऊन येतो श्रद्धेने जीवन जगण्यास. सेवेचे दान घेऊन येतो सर्वांची सेवा करण्यास. श्रद्धेचे दान घेऊन येतो श्रद्धेने जीवन जगण्यास. ये आपल्या कैवारी दान घेऊन ये आपल्या कैवारी दान घेऊन दान घेऊन दान घेऊन. Holy Arabandari, yararararara. शकतरमो हे सर्व समर्थ परमेश्वरा. Holy Arabandari, kashi andari, yararararara. Hallelujah, 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 hallelujah. Holy Lord, pavitra, pavitra, pavitra. Holy Lord. सर्व समर्थ परमेश्वरा, पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन या क्षणाला त्याच्या सामर्थ्याने भरून अगदी मुक्त कंठाने आम्ही तुला आराधना देत आहोत. Yes, Lord. कारण प्रभू परमेश्वरा, तू देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे हे तू मानले नाही. Jesus. तर तू स्वतःला रिक्त केले. Yes, Jesus. म्हणजे प्रभू परमेश्वरा, आमच्यासारखं मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन तू दासाचं स्वरूप धारण केलं प्रभू परमेश्वरा. Hallelujah. आणि आमच्यासाठी प्रभू परमेश्वरा वधस्तंभावरचे मरण तू सोसलं. Hallelujah. इथपर्यंत आज्ञापालन तू केलं प्रभू परमेश्वर. Jesus, Lord. ह्यामध्ये हेतू हाच की स्वर्गात, Jesus. पृथ्वीवर Yes, व पृथ्वी खाली प्रत्येक गुडखा तुझ्या नावाने टेकला असावा. Jesus. व देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. Amen. Jesus. होय प्रभू परमेश्वरा, आज आम्ही आमच्या जिभेने कबूल करतो Oh, Yeshua. की तू आमचा प्रभू आहेस. Yes, Lord. व प्रभू परमेश्वर, आम्ही अंतःकरणातून मानतो की तू आमचा पिता आहेस. Oh, Jesus. तू आम्हाला आबा बापा हाक मारण्याचा अधिकार दिलेला आहे. Yes, Jesus. इतकंच नाही तर तू आम्हाला वारस म्हणून नेमलेला आहे Yes, प्रभू Lord. परमेश्वर. Jesus. खरोखर प्रभू परमेश्वरा, तू आमचा आबा पिता आहेस. Thank you, Lord. प्रभू परमेश्वरा, शैतानाचे सर्व जळते बाण झेलण्यासाठी प्रभू परमेश्वरा तू आमची ढाल आहेस प्रभू Yes, परमेश्वर. Lord. Oh, Yeshua. तू आमचे दृढ चट्टान आहेस प्रभू Yes, परमेश्वर. Jesus. आम्हाला चंगाई देणारा तू आरोग्यदायी परमेश्वर आहे Oh, प्रभू Yeshua. परमेश्वरा. प्रभू आम्ही ढळणार नाही, आम्ही खचित होणार नाही प्रभू परमेश्वर, आम्ही अस्थिर होणार नाही प्रभू परमेश्वरा, कारण तू आमच्या जोडीला आहे. Yes, Lord. प्रभू तू आमचा आधार आहेस. तू आम्हाला निराधार होऊ देणार नाही, तू आम्हाला अनाथ सोडणार नाही प्रभू परमेश्वरा, कारण तू आमचा पिता परमेश्वर आहे. Yes, Lord. येशू राजा, या क्षणाला आम्ही तुला आराधना देत आहोत प्रभू We worship परमेश्वरा. you, Lord. जो तू होता, तू आहेस व असणार आहेस प्रभू परमेश्वरा, त्या तुझ्या नावाला, त्या तुझ्या असण्याला प्रभू परमेश्वरा आम्ही आराधना देत आहोत. Hallelujah. होली यार बहांदारी यार कशी यार बहांदारी येशू 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 आराधना परमेश्वरा तुझ्या नावाला प्रभू परमेश्वरा. होली यार खांदारी यार येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू 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 येशू. Praise the Lord Jesus.
परमेश्वर सुत प्रभु ईश्वर पावन आत्मा ईश्वर तेरी स्तुति हो महिमा गान हो तेरी प्रशंसा भी हो पिता परमेश्वर सुत प्रभु ईश्वर पावन आत्मा ईश्वर तेरी स्तुति हो महिमा गान हो तेरी प्रशंसा भी हो पिता परमेश्वर जीवन दाता तू मेरी चट्टान है तू मेरा बल है तू मेरी ढाल है जीने का आधार है पिता परमेश्वर जीवन दाता तू मेरी चट्टान है तू मेरा बल है तू मेरी ढाल है जीने का आधार है प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया 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 हालेलुया. संत पौलाचे करिंथीकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. करिंथ येथील देवाच्या मंडळीस व तिच्यासुद्धा संपूर्ण अखियातील सर्व पवित्र जनांस देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पॉल व आपला बंधू तिमोथी यांच्याकडून देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव तो धन्यवादित असो. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते
त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दुःखे जशी पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. आमच्यावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते, आणि आम्हाला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते. म्हणजे असे की जी तुम्ही दुःखे सोसता ती सहन करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळते. तुमच्याविषयीची आमची आशा दृढ आहे, कारण आम्हाला ठाऊक आहे की जसे तुम्ही दुःखाचे सहभागी आहात तसे सांत्वनाचेही सहभागी आहात. हा देवाचा शब्द. देवाला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत पौलाने करिंथेतील लोकांना अभिवादन केलं, पण त्याचबरोबर परमेश्वर आणि त्याची लोक यांचं नातं कसं आहे, आपण कसे श्रद्धावंत आहोत याची देखील ग्वाही आणि साक्ष दिली. व त्याचबरोबर जे दुःख सोसणारे आहेत त्यांचं सांत्वन देखील परमेश्वर कसा करतो याचा उलगडा संत पौल आपल्यासमोर ठेवत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत पौलाचं हे अभिवादन आहे आणि अभिवचन आहे ते आपण साधारणतः 8 मुद्द्यामध्ये समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्या प्रथम, परमेश्वर हा पाचारणाचा स्रोत आहे. आपल्या सगळ्यांना पाचारण लाभलेलं आहे परमेश्वराची सेवा करण्यासाठी आणि परमेश्वराचं कार्य करण्यासाठी. म्हणून योहान लिखित शुभ वर्तमान अध्याय 15-16 मध्ये देवशब्द आपणास आठवण करून देतात की तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडलेला आहे. हेतू आहे की तुमचं फळ हे टिकावं. त्याचप्रमाणे तुम्ही परमेश्वराकडे माझ्या नावाने जे काही मागाल ते तुम्हाला मिळावं. म्हणजेच परमेश्वराने आपल्याला पाचारण केलेलं आहे आणि महान असं नाव प्रभू येशूच्या नावाने दिलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपणासमोर आपल्या सगळ्यांना पाचारणाची आठवण करून देत आहेत. संत पौल आपल्याला सांगत आहे की परमेश्वर हा पाचारणाचा स्रोत आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये 3 टप्प्यामध्ये पाचारण विभागलेलं आहे. पहिलं पाचारण जे धर्मगुरू आणि व्रतस्थ जीवन जगणारे पाचारण, जे ख्रिस्त सभेच्या कार्यासाठी उपलब्ध असतात आणि देवाची सुवार्ता सांगण्यासाठी ते तत्पर असतात. वैवाहिक जीवनाचं पाचारण जे कौटुंबिक संसारामध्ये गुंतलेले आहे, घर गृहस्थीमध्ये ते गुंतलेले आहेत, पण त्याचबरोबर समाजामध्ये महत्त्वाची बाजू देखील ते सांभाळतात. आणि जे एकटे जीवन जगणारे, जे आपल्या जे सामर्थ्य लाभलेलं आहे, जे देणगी लाभलेले आहे, कलागुण लाभलेला आहे, त्याचा उपयोग हे देवाच्या कार्यासाठी करत असतात. म्हणून संत पौल आपल्याला सांगत आहे की मला जे पाचारण प्रभू येशू ख्रिस्ताकडून मिळालेलं आहे म्हणून मी प्रेषित झालेलो आहे. आपण सर्वजण परमेश्वराचे श्रद्धावंत आणि त्याचं प्रेषित कार्य करण्यासाठी जणू काय परमेश्वर आपल्याला बोलवतो. मग हे नक्की कार्य काय असेल तर सुवार्ता देण्यासाठी, शिकवण्यासाठी, सेवा कार्य करण्यासाठी, मिशनरी होण्यासाठी व त्याचबरोबर साक्षीदार बनण्यासाठी. आपण सर्वजण साक्षीदार आहोत, कारण परमेश्वराचं कार्य कसं अबाधित आहे आणि कसं फुलत आहे आपण डोळ्याने पाहत आहोत. अनेक धर्मगुरू आपल्या वसईमध्ये आले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे या जमिनीची, या आध्यात्मिकतेची मशागत केली आणि त्याची फळं आज आपण पाहत आहोत. त्याचप्रमाणे आपल्याकडून हे निर्माण झालेले पाचारण हे वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याही जीवनाला एक सक्षम असा आध्यात्मिकतेचा अनुभव देखील आलेला आहे. हे सगळं शक्य झालं कारण परमेश्वराची कृपा ही अगाध असून ती आपल्यामध्ये वाहत आहे. आणि म्हणून या महामारीत देखील आपण पाहतो की अनेक श्रद्धावंत हे जागृत आहेत, त्यांची श्रद्धा ही सेवेमध्ये तत्पर आहे. आणि म्हणून आपण सर्वजण प्रभूच्या कार्यामध्ये जणू काही पुढाकार घेत आहोत. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपली निवड ही लोकांनी केलेली नाही, आपली निवड ही सरकारने केलेली नाही, किंवा आपली निवड ही आपण खुद्द स्वइच्छेने केलेली नाही,
तर परमेश्वराची वचनं आणि परमेश्वराचे संस्कार यामध्ये आपली निवड झालेली आहे आणि त्याच्या कार्यासाठी आपण तत्पर आहोत. बाप्तिस्मा संस्काराद्वारे आपण सर्वजण श्रद्धावंत झाले आणि श्रद्धेची बीजं ही आपल्यामध्ये रोवली गेली. आता या श्रद्धेची बीजं ही कशी वाढत आहेत, ती झाडामध्ये वटवृक्षामध्ये कशी रूपांतर होणार आहेत, ह्याच्याकडे आपण विशेषरित्या लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या आध्यात्मिक विचारसरणीला आपण खतपाणी घातलं पाहिजे. आपण सर्वजण या मॉडर्न लाईफमध्ये जगत आहोत. आपले विचार देखील मॉडर्न असणे गरजेचं आहे आणि ते ख्रिस्त सभेसाठी चांगलं आहे. परंतु या मॉडर्न थिंकिंगच्या नावाने जेव्हा विकेट थिंकिंग, जेव्हा दृष्ट अशी विचारसरणी आपण ख्रिस्त सभेविषयी करतो, तेव्हा आपण या ख्रिस्त सभेसाठी अडथळे बनवू शकतो. म्हणून आपली श्रद्धा ही ख्रिस्ताच्या वचनामध्ये मुडावलेली आहे का, रोवलेली आहे का, त्याचा आधार हा परमेश्वर आहे का, हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. म्हणून संत पॉल करंथीकरातील लोकांना आठवण करून देत असताना आपल्याला देखील आठवण करून देत आहे की आपण परमेश्वराचे श्रद्धावंत आहोत, म्हणून त्याचं कार्य करण्यासाठी आपण आनंद घेतला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे परमेश्वरामध्ये आपली बंधुता ही अबाधित आहे, शेजारप्रीती ही अबाधित आहेत, कायम स्वरूपी टिकणारी आहे. म्हणून आपलं नातं हे वैश्विकरित्या आपण पाहिलं तर श्रद्धेमध्ये मुळावलेलं आहे. आपण मिसाला यायचो, आपण गावामध्ये रोजरीला एकत्र जमायचो. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे आपण रक्तातल्या नात्यामुळे नाही तर विश्वासाच्या नात्यामध्ये जागृत आहोत आणि एकत्र आलेलो आहोत देवाचं कार्य करण्यासाठी. आज आपण पाहतो आपल्या कुटुंबामध्ये, घरामध्ये रक्ताची जी नाती आहेत त्याच्यामध्ये दुफळी निर्माण झालेली आहे, विभक्तपणा आलेला आहे, आपण जणू काय भांडत आहोत. परंतु परमेश्वराने आपल्याला खरी संपदा किंवा संपत्ती दिलेली आहे ती श्रद्धेची आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतात की कोण माझी आई, कोण माझा भाऊ, कोण माझी भगिनी, जे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगत आहेत ते. म्हणून परमेश्वराने जो काही अधिकार आपल्याला दिलेला आहे किंवा परमेश्वराने जी काही संपत्ती आपल्याला दिलेली आहे त्या संपत्तीचा अधिकाराचा वापर अधिराज्य गाजवण्यासाठी नाही किंवा भेदभाव करण्यासाठी नाही, चुकीचा अहंकार पाळण्यासाठी नाही, तर आपल्याला एकमेकांच्या सेवेमध्ये तत्पर राहण्यासाठी आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतात की मी सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून कुठल्याही प्रकारची ईर्ष्या न करता, कुठल्याही प्रकारचा कट कारस्थान न रचता, कुठलंही राजकारण न खेळता, कुठलंही स्वार्थ हेतू न साधता आपण कार्य केलं पाहिजे. आणि याचे अनेक अशी पुरावे आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतील. काईन आणि आबेल याच्यातला सुंदर धडा आपल्याला माहीत आहे. आबेलचं अर्पण परमेश्वराने स्वीकारलं, परंतु काईनला ते आवडलं नाही, म्हणून काईनने आबेलचा वध केला. त्याचप्रमाणे योसेफ व त्याचे भाऊ, योसेफ हा वडिलांचा लाडका मुलगा, स्वप्नदर्शी होता, थोडासा खट्याळ होता, परंतु ते भावांना आवडलं नाही, म्हणून परदेशी असलेल्या व्यापाराने त्यानं विकून टाकलं. जर अशी कट कारस्थानं आपण करायला लागलो, ईर्ष्या करायला लागलो, तर देवाचं कार्य कसं करणार आणि देवाच्या कार्याचा आनंद आपण कसा घेणार? म्हणून आपलं कार्यामध्ये कोणालाही पाळण्याची वृत्ती नसावी, कोणालाही कमी दर्जा देण्याची वृत्ती नसावी, तर जे गरजवंत आहेत त्यांना मदतीसाठी आपण एकत्र आले पाहिजे आणि त्यांना मदत करण्यासाठी पावलं उचलली पाहिजे. अलीकडे आपण एक नाव जे आपल्या अनेकांच्या मनात असेल किंवा आपण ऐकलं असेल ते म्हणजे आमदार निलेश लंके, की या आमदारांनी, जो गरीब आमदार आहे पण प्रामाणिक असून त्याने जनतेच्या सेवेसाठी जो विडा उचललेला आहे तो खरंच त्यांना दर्जेदार आणि त्याचप्रमाणे व्याख्यानाजोगा आहे की हा आमदार गरिबांसाठी कोविड सेंटर उभारतो आणि हजारोनी लोक तिकडे पेशंट्स म्हणून आलेले असताना, आजारात असताना तो त्यांची सेवा करतो, शुश्रूषा करतो आणि ते आजारातून मुक्त होऊन आपल्या घरी जातात. म्हणजेच त्याला जे पद मिळालेलं आहे, त्याला जो अधिकार मिळालेला आहे, त्याने योग्य असा वापर करून जी जनता आहे ती माझं कुटुंब असं समजून सेवा केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या वेगवेगळ्या धर्मग्रामामध्ये टास्क फोर्स निर्माण केलेले आहेत. अनेक युवक, अनेक पुरुष मंडळी एकत्र येऊन हे जे गरजवंत आहेत त्यांच्यापर्यंत औषधं कशी पोचवली जातील,
त्यांच्या चाचण्या कशा होतील, त्यांना कसं वॅक्सिन मिळेल, याच्यासाठी ते विशेषरित्या सहकार्य करत आहेत. आणि त्याचबरोबर जे आपले धर्मग्राम आहेत, धर्मग्रामामध्ये कार्य करणारे प्रमुख धर्मगुरू आहेत, ते आपल्या सहकाऱ्यांच्या जोडीला देखील लोकांपर्यंत ही मदत कशी पोचली जाईल, लोकांनासुद्धा आध्यात्मिकतेचा वसा कसा मिळेल, याच्याकडे ते लक्ष देत आहे. म्हणजेच प्रत्येकाला एक काम दिलेलं आहे आणि या कामामध्ये परमेश्वर आपल्याला सहकार्य करतो. फिलिपकरास पत्र अध्याय 2 वचन 3-4 आपल्याला सांगते की तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना, सगळ्यांचे हित साधा. म्हणून ही बंधुप्रीती जी ख्रिस्त सभेमध्ये आपण पाहतो आणि आपण ती जागृत ठेवतो, याच्यासाठी परमेश्वराने आपल्याला विशेष अशी कृपा दिलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना श्रद्धावंत बनवलेलं आहे, जेणेकरून चांगला शमरोनी हा बायबलमध्ये न राहता आपल्याला समाजामध्ये दाखवायचं आहे. ती प्रेरणा ख्रिस्त सभेकडून घेऊन आपण एकत्र येऊन हे कार्य केलं पाहिजे. तिसरा मुद्दा जो संत पौल आपल्यासमोर आणतो तो म्हणजे परमेश्वर हा ख्रिस्त सभेचा उगम आहे. परमेश्वर हा ख्रिस्त सभेचा उगम आहे, कारण ख्रिस्त सभा ही ख्रिस्ताची वधू आहे. ख्रिस्त सभाचा उगम हा परमेश्वरापासून झालेला आहे. म्हणून हा उगम किंवा हा अधिकार कोणा व्यक्तीचा नाही, किंवा एखाद्या अधिकाराचा नाही, किंवा एखाद्या समाजातील गटाचा नाही. आपण सांगू शकत नाही की आमच्या पैशामुळे ख्रिस्त सभा चालते, किंवा आमच्या मालकीची ही ख्रिस्त सभा आहे, किंवा माझ्या अधिकारामुळे ही ख्रिस्त सभा चालते. हे चुकीचं आहे. हा खोटा आत्मविश्वास आहे. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला आठवण करून देत आहे. संत पौल सांगत आहे की ही ख्रिस्त मंडळी ही परमेश्वराची आहे. परमेश्वराचे आपण आहोत. परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे. म्हणून जरी आपण ख्रिस्त सभा असलो तर निवडणारा हा परमेश्वर आहे, हे कदापि विसरता कामा नाही. म्हणून या ख्रिस्त सभा आपल्यासाठी काय करते यापेक्षा आपण ख्रिस्त सभेचे सक्रिय घटक आहोत का याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून ख्रिस्त सभा म्हणजे आपण सर्वजण एकत्र येऊन जेव्हा कार्य करणार, तेव्हा आपण हा आनंद किंवा आशा आणि श्रद्धा मजबूत करणार आहोत. आपण अवास्तव अपेक्षा ख्रिस्त सभेकडून करू नयेत. आपल्या अनपेक्षित अशा आशा आणि आकांक्षा ख्रिस्त सभेपासून बाळगू नयेत. कारण ख्रिस्त सभा चालवण्यासाठी आपण एकत्र संघटित होऊन कार्य केलं पाहिजे, तेव्हाच आपल्या या कार्याला बळकटी येईल. 1 पीटर अध्याय 2 वचन 15-16 सांगते की देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करत राहून निर्बुद्ध माणसाच्या आज्ञाला कुंठित करावे. दृष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास आहात. म्हणजे परमेश्वराने आपल्याला स्वतंत्र दिलेलं आहे, पण परमेश्वराचे आपण दास आहोत. परमेश्वर आपल्याकडून चांगल्या गोष्टी करून घेत आहे, परंतु दृष्टपणा करण्यासाठी परमेश्वर आपल्याला आव्हान करत, आपल्याला पाचारण करत नाही, तर दुष्टपणा हा काढून टाकण्यासाठी परमेश्वर आपल्याला आव्हान करत आहे. आजकाल आपण पाहत आहोत की व्हॉट्सअपवर कोणी काही लिहित आहे ख्रिस्त सभेविषयी, किंवा जे धर्माधिकारी आहे त्यांच्याविषयी काही लिहित आहे. नामकरण न झालेल्या, जणू काय बाप्तिस्मा न झालेल्या माणसाप्रमाणे यांची गत झालेली आहे की लिहायचं पण नाव टाकायचं नाही. म्हणजे ही जबाबदारी बेजबाबदारपणे आपण वागण्याचा प्रयत्न करतो का? तर या ख्रिस्त सभे ही माझी आहे. याच्यामध्ये जरी अधिकारी चुकत असले तर त्यांच्याशी संवाद साधणे हे माझं कर्तव्य आहे. असं सरसकटपणे कुठल्याही गोष्टीचं तारतम्य न ठेवता जर आपण वागत राहू तर आपण ख्रिस्त सभेचे श्रद्धावंत नाहीत. ख्रिस्त सभा आपली आहे, तिला जिवंत ठेवणे आणि त्याचबरोबर तिच्या जोडीला उभे राहणे हे आपलं कर्तव्य आहे. पण ख्रिस्त सभा 3 स्तरावर आपलं पावित्रिकीकरणाचं कार्य करते. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतात की बी होली ॲज माय हेवनली फादर इज होली. तर पहिली अवस्था म्हणजे स्थिर ख्रिस्त सभा. म्हणजे आपण सगळ्यांनी संस्कार स्वीकारलेले आहेत आणि म्हणून या ख्रिस्त सभेचे आपण घटक झालेलो आहोत. या संस्कारामध्ये आपल्याला परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराची दानं मिळाली आहे. दुसरी अवस्था म्हणजे वाढणारी ख्रिस्त सभा. म्हणजेच आपलं वैयक्तिक आणि सामुदायिक असं कुटुंब
जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्यामध्ये वाढत आहे. म्हणून आपल्या घरामध्ये देवाच्या वचनाला किंवा देवाचे जे आध्यात्मिक कार्यक्रम आपण घडवून आणतो त्याला महत्त्व किती देतो. कारण जोपर्यंत हे चांगले विचार आपल्यामध्ये रोवत नाही, जोपर्यंत प्रभूची वचन आणि कृपा आपल्यामध्ये सळसळत नाही, तोपर्यंत आपण ख्रिस्त सभेचे महत्त्वाचे श्रद्धावंत बनू शकत नाही. आणि हे कशासाठी करायचं तर तिसरी अवस्था जी सार्वकालीन ख्रिस्त सभा आहे. ख्रिस्त सभा प्रभू येशू ख्रिस्ताची वधी असून ती आपल्या सगळ्यांसाठी ही एक माता आहे आणि आपल्या सगळ्यांचा सांभाळ करणारी आहे. आणि ती आपल्याला सातत्याने आठवण करून देते की या जगावर प्रीती करू नका, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावर आणि संस्कारावर चालत असताना आपल्या स्वतःची तयारी करा. कारण प्रत्येक व्यक्तीला जग सोडायचं आहे, पण त्याचबरोबर स्वर्गीय ख्रिस्त सभेमध्ये आपल्या सगळ्यांना विलीन व्हायचं आहे. हालेलुया, हालेलुया. चौथा मुद्दा जो संत पॉल आपल्या सगळ्यांसमोर आणतो ते म्हणजे कृपा व शांती ही आपल्याला परमेश्वराकडून आहे. हालेलुया. कृपा आणि शांती आपल्याला कोण देऊ शकतो? कृपा आणि शांती आपल्याला परमेश्वर देऊ शकतो. कृपा म्हणजे काय? कृपा म्हणजे परमेश्वराने आपल्यावर केलेला फेवर, म्हणजेच आपल्यावर केलेले उपकार. हे अनेक दान धर्माद्वारे असू शकते किंवा अनेक कलागुणांद्वारे आपल्याला ते मिळू शकते. परमेश्वराची कृपा आहे कारण आपल्याला चांगलं आरोग्य लाभलेलं आहे. परमेश्वराची कृपा आहे आपल्याला चांगलं आध्यात्मिक आरोग्य लाभलेलं आहे. परमेश्वराची कृपा आहे आपल्याला ऐहिक जीवन जगण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या गरजा आहेत, संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, व्हॉटेवर, हे सगळं काही परमेश्वराकडून आपल्याला लाभलेलं आहे. परंतु या कृपेचा वापर जेव्हा आपण योग्य प्रकारे करतो त्याचा निकाल किंवा त्याचा रिझल्ट म्हणजे शांती आहे. ती शांती परमेश्वर आपल्याला निर्माण करण्यासाठी पाचारण करतो. म्हणून जेम्स याकोब 1:17 आपल्याला सांगत आहे की प्रत्येक उत्तम देणगी, प्रत्येक पूर्ण दान वरून आलेला आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याचे छायेत जात नाही, अशा ज्योती मंडळाच्या पित्यापासून ते उतरते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण श्रद्धावंत आहे आणि आपल्या सगळ्यांना कृपा ही परमेश्वराकडून लाभलेली आहे. या कृपेचा आपण योग्य प्रकारे वापर करणार तेव्हा आपण अस्वस्थ बेचैन न होता आपल्या जीवनामध्ये शांती निर्माण होईल. म्हणजेच प्रभू आपल्याला पाचारण करतो श्रद्धावंत होण्यासाठी. प्रभू आपल्याला पाचारण करतो शेजार प्रीती किंवा बंधुत्व टिकवण्यासाठी. प्रभू आपल्याला पाचारण करतो जेणेकरून आपण ख्रिस्त सभेचे सदस्य आहोत, सेवक आहोत. प्रभू आपल्याला पाचारण करतो जेणेकरून कृपा आणि शांती आपल्याला लाभावी. मग माणसांच्या जीवनामध्ये दुःख का? मग आपण दुःख का सोसतो? आपल्या जीवनामध्ये संकट का निर्माण झालेले आहे? याचा उलगडा संत पॉल आपल्या लोकांना करत आहेत आणि योग्य असं मार्गदर्शन करत आहेत. पाचवा मुद्दा संत पॉल आपल्यासमोर ठेवत आहेत म्हणजे परमेश्वर हा करुणामय व सांत्वनदायी पिता आहे. आपण सहज गाणं गातो ना, परमेश्वर माझा मेंढपाळ, तो मला हिरव्या कुरणात घेऊन जातो, तो माझ्यावर अरिष्ट आणणार नाही, तो माझ्यावर प्रेम करतो, माझी त्याच्यावर भिस्त आहे. म्हणजे परमेश्वर हा दयावंत आहे. दया करणारा, करुणा दाखवणारा हा परमेश्वर आहे, जो आपल्या दुःखामध्ये आपल्याला धीर देतो, जो आपल्या बाजूला आहे. पण ह्या देवाचा साक्षात्कार आपल्याला कसा निर्माण झाला? देवाचा साक्षात्कार त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याची दैवी करुणा आपल्यासमोर प्रकट झालेली आहे. म्हणून परमेश्वराने जगावर प्रेम केलं, त्याचा पुत्र पाठवला, आपल्या पापासाठी तो मरण पावला आणि त्याचबरोबर त्याने स्वर्गीय दार आपल्या सगळ्यांसाठी खुलं केलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने अनेकांना बरं केलेलं आहे. प्रभू येशूने अनेकांना आरोग्य दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेकांना नवजीवन दिलेलं आहे. म्हणून आपला विश्वास हा प्रभू ठाई असला पाहिजे की जो प्रभू आपल्याला पित्यापासून मिळालेला आहे तो पिता करुणामय आणि त्याचबरोबर सांत्वनदायी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला मार्ग आपल्यासाठी मोकळा केलेला आहे. म्हणून मिखा या पुस्तकामध्ये अध्याय 7 वचन 18 सांगते, तुझ्या समान देव कोण आहे?
तुझ्या समान देव कोण आहे? तू अधर्माचे क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपमान मागे टाकतोस. तो आपला राग सर्व काळ मनात ठेवत नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद आहे. प्रभू आपल्या दुःखामध्ये रडतो, प्रभू आपल्या वेदनेमध्ये तडपतो, प्रभू आपल्या संकटामध्ये धावतो, प्रभू अंधारामध्ये आपल्यासाठी प्रकाश बनतो. हा विश्वास ठेवला पाहिजे, कारण हे आपल्या सगळ्यांना पाचारण आहे. तो आपल्याला टाकत नाही, कारण तो आपला पिता आहे. हे आपण विश्वासामध्ये मागितलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण प्रकट केलं पाहिजे, कारण हा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जिवंत होतो. संत पॉल आपल्याला सांगत आहे की परमेश्वर श्रद्धावंतांचं सांत्वन करतो, जेणेकरून आपण इतरांसाठी साक्षीदार बनू. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण कितीही दुःखात असलो, अडचणीत असलो, तरी भक्तांचा विश्वास आहे की परमेश्वर माझ्याकडे पाहत आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर आपल्याकडे पाहत आहे. तो आपल्याला टाकणार नाही, तो आपल्यासाठी धावत येईल, तो आपल्याला सहाय्य करील. ही शक्ती आणि ही भक्ती आपल्या जीवनामध्ये एक आगळं वेगळं सामर्थ्य निर्माण करते, एक साक्ष आणि हिंमत निर्माण करते. कॅरिझमेटिकमध्ये आल्यानंतर अनेक लोकांनी आपल्या साक्षी दिलेल्या आहेत. त्यांच्या दुःखामध्ये, त्या वेदनेतून जात असताना परमेश्वर त्यांच्या जोडीला कसा होता, त्यांना आध्यात्मिकरित्या कशा प्रकारे सांभाळून घेतलं, त्यांची श्रद्धेला तडा न जाता ते खरे कसे श्रद्धावंत झाले, याची साक्ष आपण अनेकांनी ऐकलेली आहे. तरीसुद्धा परमेश्वराच्या कृपेमध्ये आपण रडतो. आपल्याला कळतं की हे सगळं कसं सहन होईल, परंतु जेव्हा आपण त्या क्रूसाकडे पाहतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयातून, घायल झालेल्या त्या हृदयातून जेव्हा तो आशीर्वाद निघतो, तेव्हा आपण हे सगळं काही घेण्यासाठी आणि पचवण्यासाठी तयार असतो. कधीकधी अनेक आजारी लोक, त्यांनी स्वतःहून जे आजारामध्ये खितपट पडलेले आहेत, अशी लोक इतरांसाठी प्रार्थना करत असतात. हालेलुया, हालेलुया. त्यांच्या हातामध्ये रोजरी असते, त्यांच्या मुखामध्ये देवाचा शब्द असतो, त्यांच्या मुखामध्ये माऊलीचा शब्द असतो, जेणेकरून इतरांचे दुःख हे कमी व्हावेत. म्हणूनच अनेक लोकांची निवड झालेली असते दुःख सहन करण्यासाठी, जेणेकरून इतरांना त्याचा आधार मिळेल आणि आपण दुसऱ्यांसाठी साक्षीदार बनू शकतो. जो स्वतः दुःखात असताना इतरांना आधार देतो, जो स्वतः अडचणीत असताना इतरांना आशीर्वाद बनतो आणि जो स्वतः संकटात असताना इतरांसाठी आदर्श बनतो, तो खरा श्रद्धावंत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराने या दुःखात देखील साक्षीदार होण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे. का? कारण संत पॉल आपल्याला सांगतात की परमेश्वर श्रद्धावंतांना दुःख पचवण्यासाठी, दुःख सहन करण्यासाठी, लढण्यासाठी आणि विजयी होण्यासाठी पाचारण करत आहे. कारण आपल्यासाठी सगळ्यात मोठा आदर्श कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. की प्रभू येशू ख्रिस्ताने दुःखाचा भार आपल्यासाठी सांभाळला, घेतला आणि त्याच्यामध्ये दुःखाहून परमेश्वर महान आहे हे सिद्ध केलं. जो आपल्या दुःख पचवण्यासाठी, सहन करण्यासाठी, लढण्यासाठी आणि विजयी होण्यासाठी पाचारण करतो आणि सहाय्य करतो. प्रभूचं जीवन कसं होतं? प्रभूचा जन्म कुमारी मातेद्वारे झाला. प्रभूचा जन्म एका गाईच्या गोठ्यामध्ये झाला. प्रभूचा जन्म गरीब घरामध्ये झाला. प्रभू लहान असताना अनेक त्यांच्या जीवाला धोका होता. तरुण असताना त्याचे वडील मरण पावले. अनेक धार्मिक नेते त्याच्यावर लक्ष ठेवून होते. अनेकांनी त्यांचा विश्वासघात केला. त्याच्या जवळच्या मित्राने त्याचा विश्वासघात केला. लोकांनी त्याला वेडापिसा ठरवले. अनेक त्याचे जवळचे मित्र त्याला सोडून गेले. त्याचा धिक्कार करण्यात आला. त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. त्याला मरणदंडाची शिक्षा दिली आणि अतिशय भयावह अशी शिक्षा आणि मरण यातना आणि वेदना त्यांनी आपल्यासाठी सहन केला. याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की देवाच्या इच्छेला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. जे जीवन परमेश्वराने आपल्यासाठी निवडलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आपला प्रतिसाद दाखवला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आज अनेक कुटुंब ही रडत आहेत. अनेक कुटुंबातील तरुण व्यक्ती निघून जात आहे. कधीकधी मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की नक्की
परमेश्वराची इच्छा काय आहे. पण अशा परिस्थितीमध्ये तो आपल्या सांगाती आहे, तो रडत आहे हे आपण विसरू नये. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन हे आपल्यासाठी आदर्श आहे. म्हणून अनेक असे जी कुटुंब आजारी आहेत, अनेक अशी कुटुंब ही दुःखामध्ये आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करणे हे आपलं कर्तव्य आहे. जेणेकरून त्यांना दुःख पचवता यावं, घेता यावं, स्वीकारता यावं, लढता यावं आणि जिंकता यावं, ही आपली एक मनोकामना असली पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा संत पौल आपल्या समोर ठेवत आहे ते म्हणजे श्रद्धावंतावर ओढवलेलं दुःख. परमेश्वर इतर श्रद्धावंतांना धीर देण्यासाठी व श्रद्धेत भक्कम राहण्यासाठी पाचारण करतो. म्हणजेच दुःखातून पुढे परमेश्वर आपणाला तारणाचा मार्ग खुला करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने तारणाचा मार्ग आपल्यासाठी खुला केलेला आहे. म्हणूनच संत पौल आपल्या लोकांना, करिंथ येथील लोकांना सांगत आहेत की जसे तुम्ही त्याच्या दुःखामध्ये सहभागी आहात तसे सांत्वनामध्ये देखील सहभागी आहात. आपलं दुःख जेवढं मोठं तेवढं परमेश्वर आपलं सांत्वन करणार आहे, आपल्याला धीर देणार आहे. म्हणून जसा परमेश्वर आपल्याबरोबर आहे तसे आपण देखील परमेश्वराबरोबर असले पाहिजे, त्याच्या जोडीला चालले पाहिजे. सुखात आणि दुःखात, आजारात आणि आरोग्यात, आपला धिक्कार असो किंवा आपला स्वीकार असो, कोणी आपला छळ करो की आपला सन्मान करो, परमेश्वर सातत्याने आपल्या जोडीला चालत आहे. आणि म्हणून आपल्या दुःखामध्ये परमेश्वर आहे. या महामारीच्या काळामध्ये अनेकांना अनेक दुःख सहन करावी लागलेली आहेत, परंतु परमेश्वर आपल्या जोडीला आहे. ही ख्रिस्त सभा आपल्या जोडीला आहेत. आपण श्रद्धावंत एकमेकांच्या जोडीला आहोत. ही भूमिका आपण लक्षात ठेवून परमेश्वराकडे प्रार्थना करूया आणि त्याचा आशीर्वाद आपण घेऊया. हालेलुया, हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आमेन. देवाने जगावर इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगाच्या तारणासाठी दिला. या क्षणाला जो आपल्यामध्ये भाकरीच्या रूपात उपस्थित आहे तो परमेश्वर, जो आपला त्राता आहे, जो आपला निर्माण करता आहे, जो अत्र तत्र व सर्वत्र आहे, तो परमेश्वर जो जिवंत आहे, तो परमेश्वर ह्या क्षणाला आपल्यामध्ये उपस्थित आहे. परमेश्वर वचनामध्ये सांगतो की ते दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र आहेत, तिथे मी त्यांच्यामध्ये हजर आहे. विश्वास धरूया की परमेश्वर या क्षणाला आपल्यामध्ये आहे. परमेश्वर यशाया 41 वचन 10 मध्ये म्हणतो की तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करीतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. खरोखर परमेश्वरा, तू तुझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने आम्हाला सावरलेला आहे. प्रभू परमेश्वरा, जेव्हा जेव्हा आम्हाला एकटं वाटलं, प्रभू परमेश्वरा तू वचनामध्ये म्हटलंस की भिवू नको, तू एकटा नाहीस, मी तुझ्या बरोबर आहे. प्रभू परमेश्वरा, जेव्हा जेव्हा आमचं मन अस्थिर झालं, प्रभू वचनाने तू आम्हाला सांगितलं की स्थिर हो, मी तुझ्या जोडीला आहे. प्रभू परमेश्वरा, जेव्हा जेव्हा आमच्या कुटुंबात अशांती आली, प्रभू तू वचनाने सांगितलंस की तू मा शांती असो. प्रभू परमेश्वरा, जेव्हा जेव्हा आम्हाला अनाथ असल्याची प्रभू परमेश्वरा अनुभूती झाली, प्रभू तू वचनात सांग की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. प्रभू परमेश्वरा, जेव्हा जेव्हा आम्ही भयभीत झालो,
प्रभू वचनाने तू आम्हाला सांगितलं, भिवू नको, मी तुझ्या जोडीला आहे. Jesus. प्रभू, जेव्हा जेव्हा आम्हाला वाटलं सर्वांनी आमच्या पाठ फिरवली, प्रभू परमेश्वरा तू वचनामध्ये सांगितलंस की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, मी तुझ्यावर प्रेम करतो. Hallelujah. जगाने तुझ्यावर पाठ फिरविली तरी मी तुला सोडणार नाही. Thank you, Jesus. जन्मदाता आईने जरी तुला विसरलं तर मी तुला विसरणार नाही, कारण मी तुला माझ्या तळ हातावर कोरलेला आहे. Yes, Lord. मग या भयावह परिस्थितीमध्ये जे आपल्या आजूबाजूला चाललेलं आहे त्या परिस्थितीला आपण का भिऊ, जर परमेश्वर वचनामध्ये आपल्याला सांगत आहे की मी तुझ्या जोडीला आहे. Hallelujah. Thank you, Jesus. प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला निर्मिलस, तू आम्हाला घडवलंस, Jesus. तुझा आत्मा तू आम्हाला दिलास. प्रभू परमेश्वरा, पण आम्ही चुकलो, पाप करून आम्ही तुझ्यापासून दुरावलो. प्रभू परमेश्वर, अनेक आपत्ती, अनेक संकट प्रभू परमेश्वर आम्ही आमच्यावर ओढवून घेतली. प्रभू परमेश्वर, Jesus, Lord. व प्रभू परमेश्वरा, उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत प्रभू परमेश्वरा, तुझ्या निर्मितीपासून प्रभू परमेश्वरा, युगानुयुग प्रभू परमेश्वरा, मनुष्याने तुझ्या विरुद्ध बंड पुकारला. प्रभू, तुझ्या विरुद्ध कटकारस्थान केलं. प्रभू, तुझ्या नियमांचं उल्लंघन केलं. प्रभू परमेश्वरा, तुझ्या विरुद्ध पाप केलं. प्रभू परमेश्वरा, पण उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत तू मनुष्यावर फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेमच केलं. Yes, प्रभू परमेश्वर, Lord. तू आम्हाला कधीच एकटा सोडलं नाही. प्रभू Hallelujah, परमेश्वर, Jesus. प्रभू परमेश्वरा, आज त्याच प्रेमाचा आम्हाला विसर पडलेला आहे. प्रभू परमेश्वर, Yes, Jesus. प्रभू परमेश्वरा, ती परिस्थिती जी परिस्थिती आज आम्हावर येऊन ठेपलेली आहे. प्रभू परमेश्वरा, हे करोनाचं संकट प्रभू परमेश्वरा, एका मागोमाग येणारी संकट प्रभू परमेश्वराने आम्ही बेजार झालेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, Jesus, Lord. हतबल झालेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, अस्थिर झालेलो आहोत, अशांत झालेलो आहोत. प्रभू Yes, परमेश्वरा, Lord. Oh, Yeshua. येशू राजा, आता पुढे वाटचाल करत असताना आम्हाला अस्पष्ट दिसत आहे. प्रभू परमेश्वरा, Jesus, Lord. अंधुक्स दिसत आहे. प्रभू परमेश्वरा, Yeshua. कारण या दैनंदिन जीवनात ह्या नाशवंत गोष्टीमध्ये आम्ही स्वतःला गुंतवून घेतलेला आहे. मी तुला विसरलेलो आहोत. प्रभू Yes, Lord. परमेश्वरा, Yeshua. येशू राजा, स्तोत्र 91 मध्ये तू म्हटलेला आहेस, स्तोत्रकार म्हणत आहे की परमेश्वर माझा आश्रय, माझा दुर्ग आहे, तोच माझा देव, त्याच्यावर मी भात ठेवतो. Hallelujah. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. Praise the Lord. तो तुझ्यावर पाखर घालील, Yes, Lord. त्याच्या पंखाखालील तुला आश्रय मिळेल. Thank you, Lord Jesus. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. Hallelujah. होय प्रभू परमेश्वरा, जसा पक्षी आपल्या पंखाखाली आपल्या पिल्लांना आश्रय देतो, Jesus. सर्व संकटांपासून त्याचं संरक्षण करतो, Oh, Yeshua. तुझ्या मायेच्या पंखाखाली आज तू आम्हाला घे. Oh, परमेश्वर, Yeshua. खरोखर परमेश्वर, आम्ही हताश झालेलो आहोत Hallelujah. परिस्थितीने. प्रभू परमेश्वर, काही सुचत नाहीये. प्रभू परमेश्वर, Jesus. आमचं अवसान गळलेलं आहे. प्रभू परमेश्वरा, Yes, Lord. खरोखर परमेश्वरा, ह्या सर्व परिस्थितीत देखील प्रभू परमेश्वरा तू आम्हाला टाकलेला नाही. प्रभू Jesus, Lord. प्रभू परमेश्वरा, जसा इस्रायल जनतेचा घातक मरीपासून प्रभू परमेश्वर प्रत्येक संकटापासून तू रक्षण केलं, Yes, तसं Jesus. तू निवडलेल्या आम्हा प्रत्येकाचं तू रक्षण करतोस. Oh, प्रभू Yeshua. परमेश्वर, हे येशूराजा, प्रभू पुढे त्या स्तोत्रामध्ये तू म्हणत आहे की तुझ्या पायांना धोंड्याचे ठेस लागू नये म्हणून तो आपल्या हातावर तो आम्हाला झेलून धरशील. Hallelujah. प्रभू परमेश्वरा, सर्व मार्गात तू आमचे रक्षण करण्यासाठी तुझ्या दिव्य दूतांना आज्ञा देशील. Jesus. हे प्रभू परमेश्वरा, ही सर्व परिस्थिती बदलत असताना प्रभू परमेश्वरा, आमचे कुटुंब, आमचं आरोग्य आम्ही तुझ्या हाती देत आहोत. प्रभू परमेश्वर, Jesus, Lord.
आज आम्ही आमचे सर्व प्रश्न तुझ्या चरणाशी ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वर, तर आम्हाला कधीच एकटा सोडणार नाही प्रभू परमेश्वरा. तर आम्हाला कधीच एकटं टाकणार नाही प्रभू परमेश्वरा. आमच्या आरोळीकडे तू कधीच दुर्लक्ष करणार नाहीस प्रभू परमेश्वरा. आमची हाक तू कधीच अवेरणार नाहीस प्रभू परमेश्वरा. म्हणून त्या आरोळीद्वारे प्रभू परमेश्वर आम्ही आमचे सर्व प्रश्न तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू. जे संकट आहे प्रभू परमेश्वरा, अनेक नवीन नवीन संकट आमच्यावर येत आहेत, या मानव जातीवर तुझ्या निर्मितीवर येत आहेत प्रभू परमेश्वरा. हे सर्व काही आम्ही तुझ्या चरणाशी देत आहोत येशू राजा. सर्व काही स्थिर सावर करण्यास तू समर्थ आहे. विस्कळीत झालेलं हे जनजीवन पूर्व पदावर आणण्यास तू समर्थ आहे प्रभू परमेश्वर. हे येशू राजा, तो आरोग्य देणारा परमेश्वर आहेस. तू चमत्कार करणारा परमेश्वर आहे. तू डॉक्टरांचा डॉक्टर आहे प्रभू परमेश्वरा. प्रभू, वाकड्या रेषेवर सहज येणारा परमेश्वर, तुला काहीच अशक्य नाही प्रभू परमेश्वरा. आरोग्य सेवेने गुडघे टेकले प्रभू परमेश्वरा, सर्वांनी हात टेकले प्रभू परमेश्वरा, तरी तुला काही अशक्य नाही प्रभू परमेश्वरा. तुला सर्व शक्य आहे प्रभू परमेश्वरा. कारण आम्ही तुझी निर्मिती आहोत प्रभू. आम्हाला कधीही एकटं टाकणार नाही प्रभू. तुझ्या निर्मितीची अशी हेळसांड प्रभू परमेश्वर तू कधीच होऊ देणार नाही प्रभू. प्रभू, आम्ही आमचं सर्वस्व तुझ्या चरणाशी देत आहे प्रभू परमेश्वरा. तुझ्या नावाला आम्ही गौरव देत आहोत प्रभू परमेश्वर. कारण तुझ्या नावात सामर्थ्य आहे प्रभू परमेश्वर. तुझ्या नावात आरोग्य आहे प्रभू परमेश्वर. तुझ्या नावात सामर्थ्य आहे प्रभू परमेश्वरा. तुझ्या नावात चमत्कार आहे प्रभू परमेश्वरा. तुझ्या नावात कृपा आहे प्रभू परमेश्वरा. तुझ्या नावात आरोग्य आहे प्रभू परमेश्वरा. तुझ्या नावात आमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहे प्रभू परमेश्वर. कारण बायबल सांगते तुझं नाव सर्व नावाहून थोर आहे प्रभू परमेश्वरा. प्रभू, कालवारीवर सांडलेल्या तुझ्या त्या रक्ताने प्रभू परमेश्वर आम्हाला आरोग्य दिलेलं आहे. 153:5 मध्ये तू म्हटलेलं आहे, तू खाल्लेल्या प्रत्येक फटक्याने तू आम्हाला आरोग्य दिलेलं आहे प्रभू परमेश्वर. तुझ्या कुशीतून वाहिलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाने तू आम्हाला शुद्ध केलेलं आहे प्रभू परमेश्वर. ते तुझं रक्त प्रभू परमेश्वर, या क्षणाला आम्ही आम्हा प्रत्येकांच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत घेत आहोत प्रभू परमेश्वर. तुझ्या रक्ताने आम्ही आम्हाला अभिषिक्त करत आहोत प्रभू परमेश्वर. कारण तुला रक्ताला छेदून कोणतीही सैतानी शक्ती जाऊ शकत नाही प्रभू परमेश्वर. तुझ्या रक्ताला छेदून कोणताही आजार विकार जाऊ शकत नाही. कारण तुझ्या रक्तात सामर्थ्य आहे. हे परमेश्वराच्या रक्तात सैतानी सर्व जळते बाण झेलण्याचं सामर्थ्य आहे प्रभू परमेश्वर. तुझ्या रक्ताने प्रभू परमेश्वर सर्व आजार विकार दूर कर सामर्थ्य परमेश्वर. प्रत्येक बंधन मोडून काढ प्रभू परमेश्वर. शुद्ध कर प्रत्येक आकार, प्रत्येक विकार प्रभू परमेश्वर तू शुद्ध कर प्रभू परमेश्वर. प्रत्येकांना प्रभू परमेश्वर येशूच्या रक्ताने होली यार बांधारी यार बांधारी यार यार बांधारी यार होली लॉर्ड जीसस. येशू तुझ्या रक्ताने प्रभू परमेश्वर, येशू तुझ्या रक्ताने शुद्ध कर प्रभू परमेश्वर. आमचे आजार, आमचे विकार मोकळे कर प्रभू परमेश्वर. प्रत्येक बंधन मोकळं कर प्रभू परमेश्वर तुझ्या रक्ताने. होली यार बांधारी यार काशी यार बांधारी यार. येशू 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 लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड. शियारा बांधारी यार येशू. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. वो उद्धार देगा, शांति देगा, अनंत जीवन भी देगा. उद्धार देगा, शांति देगा, अनंत जीवन भी देगा. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें.
यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। शुद्ध कर प्रभू, मोकळं कर प्रभू परमेश्वर, सर्व व्याधी विकारापासून मोकळं कर सामर्थ्यशाली तू आरोग्य दे परमेश्वर, आम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर तूच आहेस। येशू येशू येशू। ऐसा कभी ना सोचो मन में, बेकार का है ये जीवन। ऐसा कभी ना सोचो मन में, बेकार का है ये जीवन। खरीदा है हमें यीशु ने अपने लहू का मोल देकर। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। शुद्ध करता हमें, शुद्ध करता हमें। होलिया रबांदरिया ला 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 ला, होलिया रबांदरिया ला 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 ला। शुद्ध कर प्रभु परमेश्वरा, मोकळं कर तुझ्या सामर्थ्याने प्रभु परमेश्वरा। होलिया रबांदरिया रबांदरिया ला 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 ला, होलिया रारिया रखांदरिया ला 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 ला। येशू हालेलुया 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 हालेलुया। सामर्थ्यशाली परमेश्वराने आपले सर्व बंध पास सोडलेले आहेत, सर्व बंधनं त्याने तोडलेली आहेत। या क्षणाला प्रभू त्याच्या पवित्र शांतीने आपल्याला भरत आहे। त्याचा आरोग्यदायी स्पर्श तो आपल्याला करत आहे। अनुभव घ्या, कारण परमेश्वर स्तोत्र 91 वचन 14 मध्ये म्हणत आहे की माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन। त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन। तो माझा धावा करीन तेव्हा मी त्याला उत्तर देईन। संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन। मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन। विश्वास ठेवूया, येशूच्या रक्ताद्वारे आपण शुद्ध झालेलो आहोत। या क्षणाला जिथे जिथे आपण आहोत, हॉस्पिटलमध्ये, घरामध्ये, जिथे जिथे आपण आहोत, विश्वास करूया परमेश्वराने आपल्याला मुक्त केलेला आहे, मोकळं केलेलं आहे, बंध मुक्त केलेला आहे। आपल्यातली कमतरता प्रभूने दूर केलेली आहे। ऑक्सिजन साठी लढणाऱ्या प्रत्येकाला प्रभूने या क्षणाला त्याच्या श्वासाने भरलेला आहे। व्हेंटिलेटरवर जीवनाशी झुंज देणाऱ्या प्रत्येक रुग्णाला परमेश्वराने जीवनाचं दान दिलेलं आहे। ह्या कोरोना महामारीशी लढणाऱ्या प्रत्येकाला प्रभूने या क्षणाला आरोग्याने भरलेला आहे। संकटाशी झुंजणाऱ्या, अनेक आर्थिक संकटाशी, अनेक दुसऱ्या आजारांशी झुंजणाऱ्या प्रत्येकाला या क्षणाला प्रभूने मुक्त केलेला आहे।
हे प्रत्येक प्रश्न प्रभूने सोडवलेला आहे. Thank you, Jesus. कारण परमेश्वर भग्न हृदय कधीही झिडकारणार नाही. Jesus. आपल्याला तो कधीही अवेरणार नाही. Hallelujah. आपल्या प्रार्थनेकडे तो कधीही दुर्लक्ष करणार नाही. Thank you, Lord. कारण तो आपला आबा आपला पिता आहे. Jesus. त्या परमेश्वराला अन्य भाषेमध्ये या क्षणाला आपण गौरव देणार आहोत, Thank you, स्तुती देणार आहोत. होलियारा बांदारिया रा 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 खशियारा बांदारिया रा रा शियारा बांदारिया रा 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 रा. Thank you Lord Jesus. Glorify Jesus. अशा सर्व देणग्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला मोकळं केलेलं आहे त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला आरोग्य दिलेलं आहे प्रभू, तुला धन्यवाद देतो. प्रभू तू आम्हाला बंध मुक्त केलेला आहे, तो आम्हाला आम्ही तुला धन्यवाद देतो. होलियारा बांदारिया रा रा शियारा बांदारिया रा 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 होलियारा बांदारिया रा रा शियारा. स्तुती, गौरव, प्रशंसा हे सर्व तुझी आहे. ते तुझं तुला देऊन आम्ही मोकळे होत आहोत, रिक्त होत आहोत. व या क्षणाला तुझा आशीर्वाद आम्ही स्वीकारत आहोत. परमेश्वराचा आशीर्वाद आपण घेऊया. Jesus. Jesus. यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी. पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान. यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी. पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान. हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया. नारे लगाओ, जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान. ताली बजाओ, नाचो गाओ, देखो भगा शैतान. नारे लगाओ, जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान. ताली बजाओ, नाचो गाओ, देखो भगा शैतान. यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी. पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान. हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले